हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि इथे सकाळचे वाजले होते 9 आय थिंक. आणि आम्ही चाललो होतो लोडामध्ये, कारण की हे मला किती दिवस बोलत होते का लोडामध्ये मस्त एक साऊथ इंडियन नाश्ता मिळतो, तर आम्ही तेच खायसाठी इथे आलो होतो. गर्दी बघा गाईज किती आहे आणि टेस्ट पण तशी आहे इथे. आणि आम्ही ऑर्डर केलं होतं 2 मेंदूवडा आणि इडली. आणि माझी इथे फ्रेंड पण भेटली होती, तर तिला असा हाय हॅलो केला आणि तोपर्यंत आपली मस्त ऑर्डर पण आली होती. इथे असं उभेच राहून खाण्यात जी मजा आहे ती अशी हॉटेलमध्ये बसून आपल्याला मिळणार नाही. इथे मस्त गरम गरम मेंदूवडा फ्राय होत होते आणि मला इकडची इडली खूपच भारी वाटली, एकदम सॉफ्ट होती. तुम्ही पण येऊन इथे नक्की एकदा ट्राय करा. खाऊन झाल्यानंतर मग आम्ही इथे आलो होतो मच्छीला. तर अशी काहीतरी आपल्याला इथे मच्छी बघायला भेटेल, मस्त कोलबी, सुरमई. आणि ते आम्ही घेतली होती जिताडी. तर हे बघत होते जिताडी फ्रेश आहे का नाही. तर मस्त मग आम्ही जिताडी घेतली. इथून मस्त आपल्याला साफ करून कापून वगैरे देतात. मग आम्ही गेलो, नंतर यांना पाहिजे होती कोलबी, तर ते बघायला गेलो. तर आम्हाला लेट झाला होता, तर सगळी संपली होती कोलबी. तर थांबलो परत नाक्यावर आणि यांना घ्यायचे होते मटण. तर घेऊन बघा किती पडतं गाईस, आणि मला लय वैताग आलेला. तर येताना मग कोकम पण घेतला होता मच्छीत टाकायला. तर आल्यानंतर पहिलं पूर्ण मच्छी अशी फ्रेश धुवून घेतली मस्त आणि कोकम लावून ठेवला. तर इकडे मी रस्सा करायला घेतला होता जिताडीच्या डोक्याचा. तर असं काहीतरी वाटण मसाले सगळं टाकून मी मस्त इथे रस्सा केला होता. आणि फिश पण मॅरिनेट करत ठेवले होते. तर तोपर्यंत आपल्या इथे जेवण पण पूर्ण रेडी झाला होता बनवून. आणि कोकम पण मी नंतर टाकला त्याच्यात. कोकम टाकल्यावर वेगळी टेस्ट येते, तुम्ही पण एकदा नक्की टाकून बघा. इथे मग मी फिश पण फ्राय करून घेतले.